दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाची लक्ष्मणाची। नमस्कार। आज आहे दीपावलीचा पहिला दिवस, धनत्रयोदशी। आज धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा केली जाते। धन्वंतरी ही देवता ज्ञान, धन, धान्य आणि समृद्धी देणारी आहे, म्हणून आज या देवतेची विधिवत पूजा केली जाते। ही जी देवता आहे ही सर्वांना अगदी प्रसन्न होते। धन्वंतरी म्हणजेच काय हो, तर आजच्या दिवशी जे समुद्र मंथन झालं, या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले, म्हणजे आज धन्वंतरी जयंती असंही बोललं जातं। आणि मग धनधान्याची बरकत होऊ दे म्हणून या देवतेची पूजा केली जाते। आज सोनं, चांदी, इतर दागदागिने खरेदी केली जातात, धान्य विकत घेतलं जातं, कारण आज या धन्वंतरीची पूजा केल्यामुळं सर्व काही अगदी धनसंपत्ती म्हणजे भरभराट होत असते असं बोललं जातं। आणि आरोग्य सुद्धा उत्तम राहतं, म्हणून आज धन्वंतरीची पूजा केली जाते। आरोग्य संपदा सुद्धा चांगली राहू दे म्हणून आज पूजा केली जाते। तर आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। सर्वजण आज गुण्या गोविंदाने आनंदाने धन्वंतरीची पूजा करतात। आता ही पूजा केव्हा केली जाते? ही पूजा केली जाते, आपलं घर जे आहे ना ते साफसुथरं अगदी स्वच्छ केलं जातं, स्वच्छता आज केली जाते। आणि मग सायंकाळच्या वेळी या धन्वंतरीची पूजा केली जाते। पूजा करत असताना आपल्या घरामध्ये असलेलं जे काही धन आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, ते एका तामानात ठेवलं जातं। आणि मग हळद कुंकू, जे महत्त्वाचं म्हणजे अक्षदा, आणि त्याचबरोबर जे धन असतं ना ते धन वाहिलं जातं। अगरबत्ती लावली जाते, निरांजन लावलं जातं, ओवाळून या धन्वंतरीची आरती केली जाते आणि अशा पद्धतीनं पूजा केली जाते। तर आजचा हा दिवस तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाचा, उत्साहाचा जाऊ दे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे, आरोग्य संपदा चांगली आणि छान लाभू दे, ही आज मनोकामना प्रत्येकानेच करा। आणि मी सुद्धा ही आज मनोकामना करत आहे की सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे आणि धन्वंतरी देवता तुम्हा सर्वांना प्रसन्न होऊ दे, हीच एक मनापासून मनोकामना करते। चला मग आजचा पहिला दिवस दीपावलीचा ना, मग चला आनंदात, उत्साहात, हसत खेळत आजचा दिवस साजरा करा। सर्वांशी गोड बोला, गोड राहा, गुण्या गोविंदाने राहा आणि आजचा दिवस खूप छान पद्धतीनं साजरा करा। चला पुन्हा एकदा दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा। दीपावली म्हटलं की फराळाचे पदार्थ तुमचे झालेच असतील ना तयार, चकली, चिवडा, करंजी, लाडू, एकापेक्षा एक पदार्थ असतात आणि याचा नैवेद्यसुद्धा आपण या धन्वंतरीला आज दाखवत असतो। चला पूजा तुम्हीही करा आणि खुश राहा आणि प्रार्थना करा की उत्तम आरोग्य आणि धनसंपदा लाभू दे। धन्यवाद।